विधानभवनाच्या पायऱ्यांवरती विरोधकांचं आंदोलन, विरोधी आमदारांची जोरदार घोषणाबाजी, सोलापुरात काँग्रेसकडून सिलेंडरची अंत्ययात्रा। पुण्यात घरगुती गॅससाठी नागरिकांची धावपळ, सिलेंडर मिळवण्यासाठी नागरिकांच्या लांबच लांब रांगा, गॅस टंचाईमुळे सर्वसामान्य नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल। मुंबईमधील महालक्ष्मी धोबीघाटला गॅस टंचाईची झळ, सिलेंडर अभावी कपडे सुकवण्याच्या मशीन्स बंद, व्यापाऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण। नागपूरमध्ये गॅस सिलेंडरचा काळा बाजार रोखण्यासाठी प्रशासन ॲक्शन मोडवर, गॅस एजन्सीच्या गोडाऊनवरती अन्न पुरवठा विभागाची छापेमारी, ग्राहकांची लूट थांबवण्यासाठी कडक कारवाई। पिंपरी चिंचवडमध्ये गॅस अभावी 10,000 लग्नांवरती टांगती तलवार, युद्धामुळे आता केटरर्स हतबल, 450 ऑर्डर रद्द, 45,000 कामगारांचा रोजगार संकटात। अमेरिका आणि इराण युद्धाचा शेतकऱ्यांना मोठा फटका, भाज्यांची निर्यात ठप्प झाली, त्यामुळे दर गडगडले, पालेभाज्यांच्या दरात मोठी घसरण आहे। इंधनाचा साठेबाजार रोखण्यासाठी एस्मा लागू, घरगुती आणि वाहनांसाठीच्या गॅस पुरवठ्याला प्राधान्य दिलं जाणार, नैसर्गिक वायूचा पुरवठा आणि वितरण नियंत्रित करण्याचे आदेश। झाशीच्या सेपरी बाजार परिसरातून 524 गॅस सिलेंडरसह ट्रकची चोरी, ट्रकमध्ये 18 लाख रुपये किमतीचे गॅस सिलेंडर, पोलिसांकडून अज्ञात आरोपींचा शोध सुरू। सोबत चर्चेसाठी अमेरिका तयार, युद्धाच्या 11व्या दिवशी ट्रम्प यांच्याकडून चर्चेची तयारी, तर अमेरिकेसोबत चर्चेचा कटू अनुभव, अमेरिकेसोबत चर्चा करणं आता आमच्या अजेंड्यावर नाही, इराणची ही भूमिका। एअर इंडियाचा विमान प्रवास आता महागणार, उद्यापासून नवीन दर होणार लागू, इंधनाच्या किमतींमध्ये वाढ झाल्यानं दर वाढवण्याचा निर्णय, नवीन इंधन अधिभार 3 टप्प्यांमध्ये होणार लागू। अर्थसंकल्पावरील चर्चेला मुख्यमंत्री फडणवीस आज उत्तर देणार, विरोधकांच्या टीकेचा फडणवीस समाचार घेण्याची शक्यता, अनुदानाच्या मागण्यांवरती आजपासून होणार चर्चा। शिवसेना पक्ष आणि सुप्रीम कोर्टामध्ये चिन्हासंदर्भात उद्या सुनावणी, सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या खंडपीठापुढे सुनावणी होणार, कार्यपालिकेमध्ये 40व्या क्रमांकावरती प्रकरण सुनावणीसाठी निश्चित। प्रतिकूल हवामानामुळे राज्यातील साखर उद्योग संकटात, ऊसाच्या उत्पादनामध्ये 15% घट, साखर उद्योगाला 3,300 कोटींचा फटका, तर 4,315 कोटींची एफआरपी ही थकीत। पुण्यात 10वी परीक्षेचे गणिताचे दोन्ही पेपर फुटले, परीक्षेच्या 3 दिवस आधीच एका टेलिग्राम ग्रुपवरती पेपर लीक झाला, तर ग्रुप ॲडमिनसह सदस्यांविरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। बुलडाण्यामध्ये महिला बेपत्ता होण्याचं सत्र सुरू, 24 तासांमध्ये जिल्ह्यातून एका विवाहितेसह 6 मुली बेपत्ता, 2.5 महिन्यांमध्ये 200 महिलांसह एकूण 289 जण बेपत्ता।